नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। तब्बल 8 महिन्यांच्या विश्रांतीनंतर छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा आज संपन्न। धडधाकटांना आधाराची गरज नसते, पण दिव्यांगांना मदत करणे हीच खरी माणुसकी जागृत करण्याची प्रेरणा। आता सविस्तर बातम्या। गेल्या 8 महिन्यानंतर आज छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली। यामध्ये बाजाराचे टेंडर पास करण्यात आले असून छावणी परिसरातील संवर्धनाकरिता निधीचे निवेदन आमदार संजय शिरसाट यांना देण्यात आले। छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा ही पूर्ण 8 महिन्यानंतर आज झाली। या सभेत शासन नियमानुसार छावणीच्या बाजाराचे टेंडर 70,02,020 रुपयात मंजूर करण्यात आले। त्याचबरोबर आमदार संजय शिरसाट यांना छावणी परिसरातील विविध सुधारणांकरिता, ज्यात रस्त्यांचे काम, ड्रेनेज लाईनचे काम, पिण्याच्या पाण्याचे काम, विजेसंबंधी दुरुस्ती व सुधारणा या सर्व कामांकरिता निधींची मागणी निवेदन देण्यात आले। या सभेत अध्यक्ष ब्रिगेडियर US आनंद, उपाध्यक्ष पद्मश्री अनिल जयस्वाल, सदस्य सचिव विक्रांत मोरे आणि खासदार इम्तियाज जलील, राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड, विधायक संजय शिरसाट हे विशेष आमंत्रित होते। गुडईयर टायर कंपनी तसेच सोसायटी फॉर ह्युमन वेलफेअर अँड एम्पॉवरमेंट न्यू दिल्ली आणि प्रेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अवयव वाटपाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। दिव्यांगांच्या पुनर्वसनाचे हे काम खूप गौरवास्पद आहे। जिथे जगण्याची आशा निराशेत रूपांतरित होते, तिथेच खऱ्या सहकार्याची गरज असते। आपण आपल्याच कामात इतके व्यस्त असतो की इतरांना काय मदत आपण करू शकतो हे पार विसरून जातो। आपल्या समाजातील एक वर्ग दिव्यांगाचाही आहे। त्यांना पुन्हा त्यांचे आयुष्य जगण्यासाठी सामर्थ्यशाली बनवणे हे खूप आवश्यक आहे। यासाठी बऱ्याच संस्था, कंपन्या ह्या पुढे येऊन सहकार्य करीत असतात। त्याचप्रमाणे गुडईयर टायर कंपनी तसेच सोसायटी फॉर ह्युमन वेलफेअर अँड एम्पॉवरमेंट न्यू दिल्ली आणि प्रेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात आले। पहिल्या दिवशी पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले। आजच्या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर मंगेशती गोंदावले यांच्या हस्ते झाले। या शिबिराअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात 201 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती, परंतु कोरोना या 7 रोगामुळे हे शिबिर स्थगित करण्यात आले होते, म्हणून हा कार्यक्रम आता सुरू करण्यात आला आहे। या शिबिरात जर्मन टेक्नॉलॉजी आत्मसात केलेल्या टीम कडून जयपूर फूट, कॅलिबर फूट तयार करण्यात आले आहेत। हे शिबिर लेबर कॉलनी, रंगीन दरवाजाजवळ अजून 3 दिवस सुरू राहणार आहे आणि जे या शिबिराचा लाभ घेऊ शकले नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती या कंपनीचे कार्यवाहक सचिव प्रेमराज प्रभू पाटील यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली। नमस्कार, मी अश्विनी गोपीनाथ सुरासे। मी प्रेरणा ट्रस्टमध्ये स्टुडंट आहे। तरी इथे आल्यानंतर मला सरांनी सांगितलं पायाच्या याच्याबद्दल। दिल्लीचे लोक आले होते आणि माप वगैरे माप घेतलं होतं, तेव्हा माझ्या पायाला जखम होती। त्याच्यानंतर मला बेड रेस्ट सांगितलं एक दीड महिना। त्याच्यानंतर बरं वाटलं मला पायाला आणि आता जेव्हा पाय बसवला तेव्हा मला एकदम चालायला सॉफ्ट वाटते आणि एकदम छान आहे। एकदम इझिली चालू शकते मी। फक्त थोडंसं वेटेड आहे ते, पण सवय लागल्यावर बरोबर चालायला जमून जाईल। ये 1.5 साल हो गया है, गैंग्रीन हो गई थी पैर में, इसलिए मैं पैर काट के मुझे पैर बिठाने को आया हुआ है और मजबूरी ये है कि कुछ भी करना है सोच रहा मैं, पर पैसे की अच्छा नहीं बहुत क्या करना, गाड़ी वाड़ी होगी तो बहुत अच्छा हो जाएगा। कुछ ना कुछ धंधा पानी करूँगा, मैं अकेला है। आज इन्होंने तुमको पैर फ्री दिया क्या? हाँ, पैर फ्री दिए अपनों को, आज पैर फ्री मिले हुआ है अपनों को। ऐसा कुछ होगा सहायता तो बहुत अच्छी बात हो जाएगी, साहब मेहरबानी कर। कारण हा पाय मिळाल्यामुळे मला खूप छान चालता येत आहे। बरेचसे प्रॉब्लेम दूर झाले आहे। पहिला पाय थोडा जड होता, हा थोडा कमी जड आहे। चालण्याचे प्रॉब्लेम बरेचसे दूर झाल्यामुळे व्यवस्थित चालता येते। कोण दिलं हे पायर तुम्हाला? माहीत नाही, प्रेरणा इन्स्टिट्यूट एवढंच माहीत। प्रेरणा इन्स्टिट्यूट करणं तुम्हाला हे पायर? हां, शिबिरमधून हे पायर मला। त्यामुळे आता तुम्ही व्यवस्थित चालत? हो, चालता येत आहे। काय जॉब वगैरे करतं का घरी? नाही, स्टडी माझं शिक्षण चालू आहे। मी 12ला आहे। कुठले तुम्ही राहायला? मी पैठण तालुक्यातली आहे।
फारशी माझी गाव आहे. मी भरपूर लांबून आले, पण पाय मिळाल्यामुळे मला त्रासही झाला नाही आलेला, कारण खूप छान वाटले पाय भेटल्यामुळे. व्यवस्थित चालता येत आहे, त्यामुळे पायाचा प्रॉब्लेम बराचसा दूर झाला है. बहुत बहुत शुक्रिया. जो नहीं चल सकते तो सोच भी नहीं सकता, वो खड़े हो गया. बहुत अच्छी बात है, माशाल्लाह बहुत अच्छा लगा. कहाँ से आप और अभी क्या करते हैं? हाँ, मैं घर पर ही रहती हूँ, बारी पास. कहाँ से जी, रहने वाले कहाँ के हो? औरंगाबाद की. कितने सालों से था आपको ये प्रॉब्लम? जी कितने सालों से ऐसा पैर का प्रॉब्लम है? जी, पैदाइशी है. सोचे नहीं थे, लेकिन अभी माशाल्लाह अच्छा लग रहा. थोड़ा खड़े हो पा रहे हैं, खुद से चलना है. मागील 35 वर्षापासून मी या संस्थेशी जोडलेला आहे. 35 वर्षामध्ये ग्रामीण भागातले बरेचसे दिव्यांग व्यक्ती असे संपर्कात आले, पण त्यांना फंड्स कुठून अवेलेबल होतात, योजना कशा आहेत, कृत्रिम अवयव कुठे मिळतात याची फारशी माहिती नसते. तर आम्ही ते शोधलं. गरजवंत आणि ही गरजूंना मदत करणारी संस्था गुड इयर कंपनी न्यू दिल्ली, त्याच नंतर टेक्निकल टीम सोसायटी फॉर ह्युमन एम्पॉवरमेंट न्यू दिल्ली आणि प्रेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं फेब्रुवारी महिन्यामध्ये 3 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये 201 लोकांची आम्ही तपासणी करून त्यांचे मोजमाप घेतलेली होती आणि मार्चमध्ये आम्ही हे वितरण करणार होतो, पण लॉकडाऊनमुळं हे वितरणाचा कार्यक्रम लाभला. काल 201 मध्ये कोणते व्यक्ती होते? 201 मध्ये 161 लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटनी ज्यांचा पाय तुटला, हात तुटला, कृत्रिम अवयव जयपूर फूट आहे, कॅलिपर आहे. आणि हे आत्ता जे साहित्य वाटप करतो याची फार टेक्नॉलॉजी वेगळी आहे. ही जर्मन टेक्नॉलॉजी आहे. तर जी टीम आता हे सोसायटी फॉर ह्युमन एम्पॉवरमेंटची टीम आहे, ही जर्मन टेक्नॉलॉजी सगळी आत्मसात केलेली टीम असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं साहित्य त्यांनी अल्पशा अवधीमध्ये मेहनतीने तयार करून डिस्ट्रीब्यूट केलं. आणि वाटल्यानंतर, आता वाटप केल्यानंतर ज्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, वापरल्यानंतर त्यांना काय सुविधा याच्यातनं जाणवतात, तर हा फार मोठा आनंद जो आहे तो या 2 दिवसामध्ये अनुभवायला मिळाला. काल पोलीस आयुक्त माननीय गुप्ता साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन करून 28-30 लोकांना आम्ही काल साहित्य वाटप केलेलं होतं. आज मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोंदावले साहेब या शिबिराला हजेरी लावली आणि लाभार्थीच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मराठवाडा, नाशिक, बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांसाठी, दिव्यांग लोकांसाठी हे शिबिर खूप लाभाचं आणि त्यांच्या ज्या दैनंदिन अडचणी होत्या, जे दुःख होतं, तर ते दुःख या आर्टिफिशियल लिम्सच्या माध्यमातून कमी करण्यासाठी प्रेरणा ट्रस्ट, सोसायटी फॉर ह्युमन वेलफेअर न्यू दिल्ली आणि गुड इयर कंपनी या सगळ्यांचं सहकार्य लाभलं. अजून 3 दिवस हे शिबिर चालणार आहे. माझं असं आव्हान आहे की जे काही लाभार्थी आहेत, तर त्या शिबिराचा याचा अजून 3 दिवस लाभ घ्यावा आणि याच्यानंतर जे शिबिरात येऊ शकले नाहीत ते पण सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी आम्ही वेगळं शिबिर पुन्हा नियोजन केलेलं आहे, वेगळं शिबिर घेण्याचं. तर माझं असं आव्हान आहे की जे काही दिव्यांग बंधू आहेत, ज्यांना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर फूट, जयपूर फूट, कुबड्या हे सगळं लागणार आहे, तर त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. त्यांचं माप घेऊन परत एकदा आपण हे शिबिराच्या माध्यमातून दुसऱ्यांदा ही ॲक्टिव्हिटी घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. काय नाव आपलं आणि संस्थेचे? प्रेमराज प्रभुराव पाटील. संस्थेचं नाव तुम्ही कोण आहे संस्थेचे? मी कार्यवाहक सचिव आहे प्रेरणा ट्रस्टचा. अच्छा, यस सर. मेरा नाम रजनी मोहन है और मैं प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हूँ सोसाइटी फॉर ह्यूमन वेलफेयर एंड एम्पावरमेंट से. जनवरी में हम लोगों ने ये प्रोग्राम चालू किया था और उस सिलसिले में मैं यहाँ औरंगाबाद आया था. और औरंगाबाद आने के बाद मैं बहुत जगह ढूंढा कि कोई एक ऐसा संस्था मिल जाए जिनके साथ मैं टाई अप करके और इस प्रोजेक्ट को आगे बढ़ाऊँ. इस प्रोजेक्ट में हमारे फाइनेंशियल सपोर्टर हैं गुड ईयर टायर्स लिमिटेड, और फिर औरंगाबाद में प्रेरणा ट्रस्ट ने हमें सहयोग दिया, सामने आए और अब अराउंड
अराउंड हमने 190 पेशेंट्स बेनिफिशियरीज़ का हमने मेजरमेंट और कास्टिंग किया था फरवरी में, और मार्च में हमारा प्रोग्राम था इनको डिलीवर करने का। बट जो पेंडेमिक आ गई कोरोना का, उस कारण ये प्रोग्राम डिले हो गया, और जैसे गवर्नमेंट ने अलाउ किया है हम लोग वापस आ गए हैं सेकेंड स्टेज में फॉर दी फाइनल फिटमेंट ऑफ दी प्रोसेसेस का फाइनल फिटमेंट के लिए। फर्स्ट फेज में इनका नाप लेके गए थे, और अब नाप लेके हमने सारा सामान मार्च में ही भेज दिया था इनका, और अब ये अराउंड 230 बेनिफिशियरीज़ हैं जिनको मैं प्रोसेसेस अभी लगाऊंगा, और उसके बाद ये अपने कृत्रिम अंग लगा के चलने में बिल्कुल सक्षम, जिनके हाथ कटे उनके हाथ बिल्कुल सही तरीके से चलेंगे, और जिनके पैर कटे हुए ये थोड़ी आधुनिक तरीके का बना हुआ है, बहुत हल्के हैं, जिनके कारण इनको चलने में कोई कष्ट ना हो, इसका पूरा ख्याल रखता है और रखा जाएगा। और उसके बाद अराउंड 3 महीने और 6 महीने में हम लोग फॉलोअप विजिट करेंगे। इनका कोई भी परेशानी लोग साथ में नहीं आएंगे, हम उनको मेन स्ट्रीम में नहीं ला पाएंगे। एंड इनके काम का जो एक विशेषता है, जो उनको आर्टिफिशियल लिम्स दे के पैरों पे खड़ा कर रहे हैं, साथ में उनको लाइफ स्किल्स भी सिखा रहे हैं, जो उनको अगेन उनको अपने पैरों पे खड़े होने की नींव रख दे उस हिसाब से। सो बोथ द वर्क्स दे आर डूइंग, एंड आई मस्ट अप्रिशिएट योर वर्क एंड कांग्रेचुलेट यू ऑल। कोरोना, दिस इज अ कोरोना टाइम। कोरोना के पीरियड में दिव्यांगों को काफी सारी तकलीफों का सामना करना पड़ा है, तो हमने हमारी जिला परिषद में भी एक दिव्यांग कक्ष की स्थापना की थी, जिसमें दे कुड कॉल एंड क्योंकि इनिशियल पीरियड जब लॉकडाउन था तब उनको काफी तकलीफें हुई थी कि खाना नहीं मिल रहा है, फूड मतलब राशन नहीं था या मेडिसिन नहीं थे। तो दैट टाइम ऑल्सो वी रियलाइज कि दिव्यांगों को कितनी स्पेशल नीड्स होती है और उनको कितनी बारीकी से उनको देखना पड़ता है, उनको सपोर्ट करना पड़ता है। तो वो कक्ष हमने अभी भी एक्टिवेट है। सो कभी भी किसी को कोई तकलीफ है, यू कैन ऑलवेज कॉल टू अस। दूसरा, जो कोरोना पीरियड में एक हम लोगों ने गवर्नमेंट का स्कीम है, माझे कुटुंब माझी जवाबदारी। सो इट्स हमारे जो चीफ मिनिस्टर साहब है उनका इनिशिएटिव है। इस इनिशिएटिव क्योंकि कोरोना इज अ पैंडेमिक, एवरीबॉडी नीड्स टू प्ले हिज रोल। तो जब मैं अपनी खुद की जिम्मेदारी लूंगा, मैं अपने फैमिली की जिम्मेदारी लूंगा, ऑटोमेटिकली आई टेक द रिस्पांसिबिलिटी ऑफ द सोसाइटी। तो ये जो अभियान हम लोगों ने शुरू किया है, माझे कुटुंब माझी जवाबदारी, सो ये अभियान में उन्होंने कोमॉर्बिड लोगों की डिटेलिंग करना शुरू कर दी थी। बट हमने यहाँ पे औरंगाबाद में कोमॉर्बिड, जैसे हार्ट का एलिमेंट है, हार्ट पेशेंट्स है, डायबिटीज है, किडनी का प्रॉब्लम है या और कोई प्रॉब्लम है, तो वो सब डिसीजेस लिए थे और उसको कोरोना के साथ रिलेट किया था, क्योंकि उनको दे आर ससेप्टेबल लोग हैं, उनको थोड़ा सा प्रोटेक्ट करना, प्रिवेंट करना वो जरूरी है। मगर हमने औरंगाबाद में उसमें और 2 पैरामीटर्स ऐड किए थे। वन इज प्रेग्नेंट लेडीज एंड सेकेंडली सब दिव्यांग, क्योंकि उनकी भी स्पेशल नीड्स है, उन पे कोरोना कैसे अफेक्ट करता है, नो एनीथिंग अबाउट। कोरोना या महासंकटामुळे नागरिक, शेतकरी हे सर्व वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. नागरिकांकडे काम नव्हते, त्यामुळे पैसाही वीज बिल भरण्यासाठी नागरिकांनी कुठून आणायला पाहिजे, यासाठी वीज बिलाच्या माफीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी डावी लोकशाही आघाडी औरंगाबादतर्फे महावितरण अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दारालाच निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता मागण्यांकडे लक्ष वेधले. कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेता दरमहा 300 युनिटच्या आत वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांची गेल्या 7 महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करण्यात यावी आणि त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी डावी लोकशाही आघाडी औरंगाबाद यांच्या वतीने महावितरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गीते यांना निवेदन देण्यात येणार होते. परंतु सकाळी 11:30 वाजता सहव्यवस्थापकीय संचालक हे कार्यालयात नसल्याची माहिती मिळाली, तेव्हा डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या बंद कक्षाच्या दारासमोर एकत्रित जमून दारालाच निवेदन दिले. यावेळी तातडीने अधीक्षक अभियंता हे त्या स्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारत मागण्या जाणून घेतल्या. यावेळी कॉम्रेड राम बाहेती, सुभाष लोमटे, ॲडव्होकेट अभय टाकसाळ, अशफाक सलामी, संजय पाटील, भगवान भोजने आदी उपस्थित होते. मार्च पासून कोरोना महामारीचं संकट आणि देशाला ग्रासलेलं आहे आणि या संकटाच्या काळात सर्वसामान्य जनतेला
दिलासा देण्याच्या ऐवजी त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. बेरोजगारी वाढलेली आहे एकीकडं, हाताला काम नाही आहे, दाम नाही आहे, वेतन नाही आहे, आणि तरीही अशा परिस्थितीत वीज ग्राहकावर जास्त बोजा टाकला जात आहे. नुसतं बिल नाही, बिल तर आवाच्या सवा आलेच गेल्या 7 महिन्यात, परंतु त्याच्यावरचं व्याजावरचं चक्रवाढ व्याज या पद्धतीनं वसुली केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कोटेशन भरूनही त्यांना ते वीज देण्यात आलेली नाही आहे, आणि म्हणून या वीज ग्राहकावरच्या संकटाच्या विरोधात आज राज्यभर जे आंदोलन होत आहे, वीज ग्राहक संघटना आणि डावी लोकशाही आघाडी यांच्या वतीनं त्याचा भाग म्हणून आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत. आज राज्य पातळीवर कोरोना कालखंडामधली, कोरोनाच्या संकट काळामधली सर्व वीज बिलं ग्राहकांची असतील, छोट्या उद्योगाची असतील आणि शेतकऱ्यांची असतील, ती सर्व वीज बिलं माफ झाली पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन होतं आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमधल्या परिवर्तनवादी पुरोगामी डाव्या लोकशाहीवादी संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि सरकारला असं बजावण्यात आलं की हे जर तुम्ही वीज बिल जर रद्द केलं नाही, माफ केलं नाही, तर इथून पुढं लोकांना रस्त्यावरती येऊन आपला रोष व्यक्त करावा लागेल, वीज बिल रद्द करावं लागेल. आपण आधी नियमांचे पालन करायला हवे, त्यानंतर दुसऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. हे सामान्य ज्ञान शासनाच्या जबाबदार विभागाला कळू नये, हे फार दुःखद आहे. आपणच सर्व शहरभर नियमांचे फलक लावतो. जास्त गाड्या रस्त्यावर चुकीच्या उभ्या दिसल्या की लगेच त्यांना उचलून जमा करतो. मग स्वतःच्या डोळ्यात नागरिक काजळ घालत आहेत, तेव्हा आपण फक्त डोळे मिटून बसले आहात का, असे नाईलाजाने विचारावे लागते. शासनाच्या एका विभागातून वाहनांसंबंधी नियमांच्या पालन करण्यासाठी सूचना दिल्या जात असतात. त्याच कार्यालयाबाहेर वाहनांची तौबागर्दी पाहायला मिळत आहे. जर स्वतःच नियमांचे उल्लंघन उघड्या डोळ्यांनी बघत बसले तर लोकांना नियमांची शिकवण कशी देता येईल. आपल्या शहरातील आरटीओ कार्यालयाबाहेरील हे वाहनांच्या गर्दीचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. अशा गर्दीमुळे इतर वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संबंधी त्वरित उपाययोजना या कार्यालयामार्फत करण्यात यायला हवी. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. घरगुती उपयोगाच्या वस्तू कुठून आणायचे, रोजचे टेन्शन आता होणार नेहमीसाठी दूर. हो, बरोबर ऐकले आहे तुम्ही. आता छावणी परिसरातील केशर सुपरमार्केट तुमच्या सेवेसाठी सुरू झाले आहे. या एकाच दालनात उच्च प्रतीच्या सर्व वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याही योग्य किमतीत. मग विचार कसला करता? चला तर मग प्रत्यक्ष भेट देऊनच वस्तूंच्या गुणवत्तेची खात्री करूया. आमचा पत्ता केशर सुपरमार्केट, छावनी, नेहरू पुतळ्याजवळ, औरंगाबाद. छावनी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आह्वान. छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि छावनी परिषद में जमा कराए. अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी. वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 024023708006 और 7722026840. हेच आमचे एकमेव ध्येय. अंबर गॅस एजन्सी मध्ये व्हॉट्सअप द्वारे गॅस बुकिंगची सुविधा, ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन पेमेंट करण्याची ही सुविधा. भारत पेट्रोलियमच्या नंबरवर ऑनलाइन बुकिंग करा, तेही घरी बसूनच. गुगल पेमेंट, पेटीएम, फोनपे, अमेझॉन या सर्वांद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची ही सुविधा उपलब्ध. स्टे होम, स्टे सेफ. आमचा पत्ता अंबर गॅस एजन्सी, एअरपोस्ट ऑफिस, जुना बाजार, औरंगाबाद. नमस्कार. भारत पेट्रोलियम आणि अंबर गॅसचे मी ग्राहक असून त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून गॅस बुकिंग आणि त्यानंतर गॅस घरी आल्याच्या नंतर कॅश पेमेंट न देता ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमाचा हा
आम्हाला खूप फायदा होतो आहे. त्याच्यासाठी अंबर गॅसचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी भारत पेट्रोलियम अंबर गॅस एजन्सीची ग्राहक असून व्हॉट्सअप बुकिंग आणि ऑनलाईन पेमेंटची उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत पेट्रोलियमचे मी खूप खूप आभारी आहे. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे, CT स्कॅन, BEMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom, MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सिल्क मिल परिसरातील आशा वर्कर्स यांनी आपण कशा प्रकारे समाजसेवा असो की देशसेवा या एकाच नाण्याच्या 2 बाजू असून आपले कर्तव्यही जर आपण प्रामाणिकपणे पार पडले त्यातून देखील देशसेवा घडू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे. आपण आपले प्रत्येक काम अशाच प्रकारे केले तर खरोखरच आपल्या देशाची स्थिती वेगळी नक्कीच बघायला मिळेल. देशाच्या सेवेची भावना मनात असणे हीच खरी देशसेवा आहे. कारण हीच भावना आपल्याकडून कधीच चुकीचे काम होऊ देणार नाही हे परमसत्य आहे. देशसेवा ही जशी देवाची सेवा कोणत्याही छोट्या मोठ्या सत्कृत्यातून होती अगदी त्याचप्रमाणे आहे. देशसेवेत आपल्या देशाच्या सीमेवर जाऊनच आपल्याला लढावे लागेल तरच आपण देशभक्त ठरू, अन्यथा नाही असे नसून आपल्या देशातील नागरिकांच्या थोड्याफार समस्या जर आपण सोडू शकलो तर ही देशसेवाच होणार आहे. अशाच प्रकारे सिल्क मिल या परिसरातील सरकारी रुग्णालयातील आशा वर्कर याही आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या समाजातील बांधवांना कोविड-19 या 7 रोगापासून वाचवण्याचे काम करीत आहे. यामधील एका आशा वर्करची प्रकृती थोडी खराब झाल्याने त्यांनी ताबडतोब आपली कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्याच दरम्यान त्यांच्या 8 वर्षाचा मुलाचाही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यालाही क्वारंटाईन करण्यात आले. उपचारानंतर घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी या आशा वर्करने आपली जबाबदारी समजत आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या. अशीच देशप्रेमाची भावना आपल्या सगळ्यात अशाच प्रकारे असायला हवी. आम्ही साई प्लाझामध्ये कमीत कमी 60-70 लोकांना क्वारंटाईन केला. त्यावेळेस त्याच्यामुळे मी थोडंसं त्यांचे सिम्पटम मला हे झाले, मग त्यांची लागवड झाली म्हणून मी पॉझिटिव्ह आले. ताई, तुम्ही कसं काम करत होतो त्यावेळी? सकाळी किती वाजता तुम्हाला जायचं होतं आणि किती वाजता? आम्ही 9-9:30ला आणि जोपर्यंत पेशंट आम्ही क्वारंटाईन करत नाही तोपर्यंत आम्ही इथं होतो. 5 वाजेपर्यंत समजा. तुम्हाला कधी भीती नाही वाटली की मी पण एक मोठे घराची एक सदस्य आहे, माझे पण मुले आहे, मी घरी जाऊन लहान लहान मुलांसोबत कसं काय? हो होतं, पण आमचं पण कर्तव्य आहे ना की आम्ही कोरोनामध्ये काम करतोय म्हणून आम्ही जर त्यांची जबाबदारी घेतलेली आहे तर आम्हाला त्यांचं काही करावं लागेल ना. ताई,
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्हाला मनात काही भीती नाही वाटली? काहीच भीती नाही, काहीच परत भीती कसं काम सुरू? नाही, तिथं काहीच भीती नाही. आमचं ट्रीटमेंट पण तिथं चांगलं केला आणि आमच्या मॅडमनी पण भरपूर सपोर्ट केला तिथं, म्हणून आम्हाला काही भीती नाही वाटली. आणि इथं आमचे सपोर्टर पण सगळे सिस्टर लोक, आमचे सुपरवायझर वगैरे ते सगळे आम्हाला सपोर्ट केले त्यांनी. किती दिवस क्वारंटाईन होते तुम्ही? मी 10 दिवस होते तिथं. आम्हाला माहीत पडलं की तुमचे काही घरातले पण तुमच्या... हो, माझ्या मुलाला लागवड झाली होती कोरोनाची, तो पण माझ्यासोबतच होता. किती वर्षाचे होते? तो 8 वर्षाचा आहे माझा मुलगा. तो मग आता परत तुम्ही काम सुरू केलं फील्डवर? हो, फील्डवर आले. मॅडमचा सपोर्ट पण चांगला होता मला. मॅडमनी उलट मला सुविधा दिली, म्हणे तू 15 किंवा 1 महिनाभर राहू शकते घरी. मी नंतर त्यांच्यानंतर मी जॉईन केले आणि मला गर्व आहे की मी म्हणजे कोविड सेंटरमध्ये काम करते म्हणून. ओके, धन्यवाद. सादतनगर परिसरातील ड्रेनेज लाईन ह्या गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिक हे खूप त्रस्त झालेले आहेत. हे ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. कोरोनामुळे आधी सर्वांमध्ये आरोग्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात अशा दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे प्रकृती संबंधी समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सादतनगर गल्ली नंबर 20 येथे गेल्या 4 महिन्यांपासून ड्रेनेज लाईनचे चोकअप झाल्यामुळे ड्रेनेजचे पाणी अक्षरशः स्थानिक नागरिकांच्या घरात शिरत आहे. महानगरपालिकेमध्ये वारंवार तक्रार देऊनही येथील ड्रेनेज लाईनचे काम करण्यात येत नसल्याने स्थानिक नागरिक खूप संतप्त झालेले आहेत. याच दरम्यान झोन 8चे इंजिनियर या ठिकाणी पोहोचल्यावर आमचे प्रतिनिधी असगर अली यांनी यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की येथील लाईन पूर्ण बदलावी लागेल. त्या संबंधाने त्यांनी प्रस्तावही पाठवला असून ड्रेनेज लाइन लवकरात लवकर बदलण्यात येईल. मैं दूसरे जोन पे था, अभी मेरी बदली इधर हो गई. अभी पावर सेपरेटर हो गया ना पिछले महीने, वो चार्ज मुझे दिया. तो अभी कब तक के सर आप कब तक काम होगा? ये अभी 8 दिन में नया काम चालू हो गया. 2-3 महीने से भैया ये पानी परेशानी हो रही, बच्चे बीमार हो रहे, कर रहे, मच्छर ये घर में जा रहे, कर रहे. बस आते सर्वे करते और चले जाते सब. किसको नहीं है किसी टेंशन. तुम बोलते हम बोले बोल जाके भी उधर जाके बोल रहे तो भी कोई आने का नाम निशान नहीं है किसी का. गए 10 बार गए, सब जा जाके वैसे वापस आ रहे. लेडीज जा रही, जेंट्स जा रहे, सब आ रहे. फर्क नहीं पड़ा. हाँ, पाइपलाइन डालते बोलते और फिर जैसा वैसा गोल हो जाते. कोई नहीं कर रहा है वो. अब किसको जाके बोलना. अब कंप्लेंट देने का है तो उधर जाके देना पड़ेगा कंप्लेंट. फिर महानगर पालिका के कमिश्नर से क्या आप गुजारिश करेंगे? बस उनसे गुजारिश करते जल्दी से जल्दी ये काम करा दो. बस डाइनिस का लाइन एकदम करा दो पूरी. बच्चे बीमार हो रहे, कर रहे, हमारे मच्छर हो रहे ना, बहुत बड़े बड़े डेंगू मच्छर अभी कैसा चढ़ रहा है, कोविड चढ़ रहा है ना. ये लगभग 2.5 से 3 महीने हो गए. ये पूरे चिंबरों में से पानी आ रहा है कंटिन्यू. महानगर पालिका वालों ने गाड़ियाँ भिजाए पर उनसे कुछ प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहा है. ये गली के अंदर हमारे कम से कम 200 से 250 लोग रहते हैं. जैसे हर घर में से एक बच्चा बीमार गिर रहा है. मेरा यही बोलना है कि प्रशासन इसकी जवाबदारी लेगा कि नहीं लेगा. आज हमारे बच्चे बीमार गिरेंगे, कोरोना का इतना महाप्रकोप चालू है, तो इसमें हमारे लोगों की हिफाजत की जिम्मेदारी किसकी है. झोन नंबर 8चे नवीन इंजिनियर आता 1 महिना झाला मला या एरियातला. तर मी इथला टोटली सर्वे केला. राहुल नगर, साजत नगर ह्या ज्या लाईनी झालेल्या आहे ह्या 25-30 वर्षापूर्वी जुन्या झालेल्या आहेत आणि याला कनेक्शन झालेले जास्त. त्यामुळे हे सगळे ओव्हरफ्लो चंबर आम्ही दर हप्त्याला पाणी काढतो, परंतु पाणी काढलं का चंबर जसेच तसे होतात. तर त्या दृष्टीने आम्ही याच्या आता लाईनी नवीन लाईनी टाकायचं हे केलेलं एस्टिमेट वगैरे अंदाजपत्र तयार केलेले आहे. वरच्या लेवलला पाठवलेले आहे मंजुरीला. ते मंजुरी होतात. जिथे जिथे डिस्प्यूट मॅटर आहे तिथे आम्ही चेंजेस करून ते पाणी रेग्युलर. 12 रब्युल अव्वल निमित्ताने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण आहे. कोरोना साथ रोगामुळे यासंबंधी झेंडे विक्रेता यांच्या व्यवसायावर परिणाम बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे 30 ऑक्टोबर रोजी मिरवणूक काढण्याच्या परवानगीचा अर्ज सिटी चौक पोलीस स्टेशन येथे ईद मिलादुन्नबी इंतजामिया यांच्या वतीने देण्यात आला. परंतु सिटी चौक पोलिसांनीही मिरवणूक परवानगी नाकारल्याची नोटीस ईद मिलादुन्नबी इंतजामिया कमिटीला दिली आहे. 12 रब्युल अव्वल शरीफ येताच मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरते. सर्वत्र दिव्यांच्या माळांनी सुशोभीकरण केले जाते. यावर्षी हा उत्सव थोडा कमी प्रमाणात साजरा होणार आहे असे दिसते, कारण कोरोना या साथ रोगामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती पार कोलमडलेली आहे. या सणानिमित्तानं जे झेंडे विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे. गेल्या 50 वर्षांपासून हे झेंडे विक्रीचे काम करत आहेत. त्यामुळे ते हैदराबाद येथूनही झेंडे मागवतात. परंतु यावर्षी झालेल्या पावसाने हैदराबादेत सर्व उलटपालट करून टाकले. त्यामुळे तेथून झेंडे यावर्षी आले नाही. याचाच परिणाम झेंड्यांच्या भाववाढीवर झाला आहे. 30 तारीख के दिन 12 रबीउल अव्वल है और इस बार आपके जो झंडों का कारोबार है हमने देखा है यहाँ पे
तो कितना फ़र्क पड़ा है पिछले साल से इस साल में? ये बारी को तो अच्छा खासा फ़र्क पड़ा हुआ है, क्योंकि खुल्दाबाद का उर्स की भी परमिशन नहीं है। लोग टू व्हीलर पे अपने तौर पे जो जाते हैं खुल्दाबाद में उर्स के अंदर शामिल होने के लिए, तो वो लोग अभी इस बार नहीं जाने वाले, क्योंकि गवर्नमेंट की जो स्कीम है ये, तो उसके अंदर है तो परमिशन मिली भी नहीं है खुल्दाबाद के उर्स की मेले की भरने की, तो इस वजह से ये लोग जा रहे नहीं। हमें ये बताइए कि लगभग एक जो झंडा है वो कितने का रहता है, छोटे से छोटा और बड़े से बड़ा? कम से कम 20 रुपये से स्टार्ट है तो 2000 रुपये तक है, 2100 रुपये तक है। और टू व्हीलर का झंडा 20 रुपये का है, और घर को लगाने के हिसाब से 100, 200, 500 ऐसा कम से कम 2000 रुपये तक है हमारे पास। लेकिन इस बार धंधा नहीं हो रहा है, तो फिर कैसे जो आपने माल लेकर आए? ये लगभग 1 साल से तैयारी चालू रहती है हमारे पास। जो 12 रबीउल अव्वल के हिसाब से ये सबसे बड़ा त्यौहार है ना हमारे, तो वो 1 साल पहले से तैयारी चालू रहती है। और हमारे पास सबसे ज़्यादा स्टॉक अपने पास ही रहता है औरंगाबाद में। और अभी जो मार्केट के हालात है वो हिसाब से अल्लाह का शुक्र है जो भी है। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। तब्बल 8 महिन्यांच्या विश्रांतीनंतर छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा आज संपन्न। धडधाकटांना आधाराची गरज नसते, पण दिव्यांगांना मदत करणे हीच खरी माणुसकी जागृत करण्याची प्रेरणा। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे।